नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जे फेसबुक लाईव्ह आपण सुरू केलंय माझ्या अकाउंटवरून, रमेश पाटील चव्हाण हे लाईव्ह अकाउंट आहे। हे काय करा, तुम्ही फक्त बसल्या बसल्या शेअर करा, सगळ्या ग्रुपला शेअर करत चला। लाईव्ह सुरू झालंय। भैया इकडे तास अशा पद्धतीने धरत राहायचं, जिथे जिथे मी जाईल असं कव्हर करायचं। तुम्हाला मी हा लेडीजला समोर लागलो आणि तुम्हाला कव्हर करायचं। हा मला कव्हर करायचं। हॅलो हॅलो हॅलो। आज शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे। गेल्या 3 जानेवारी पासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्या माऊलीने शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली, महिलांना शिक्षणाचा अधिकार जिना आपल्या खडतर अशा परिस्थितीतून संघर्षातून मिळवून दिला, अशा संघर्षमय कहाणी ज्या माऊलीने या महाराष्ट्राला आपल्याला दाखवली, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या 15-20 वर्षापासून संघर्ष करत असलेला या महाराष्ट्रातील शिक्षक, ज्ञानदानाचं पवित्र काम करत असलेला या महाराष्ट्रातील विना वेतन काम करत असणारा या महाराष्ट्रातील शिक्षक अजूनही संघर्षामध्ये जगत आहेत। आणि म्हणून 3 जानेवारी पासून वेतन अनुदानाच्या हक्काच्या लढ्यासाठी महाराष्ट्रातील 63,000 शिक्षक बांधवांच्या हक्काच्या वेतनासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलो आहोत। आज आंदोलनाचा 4था दिवस आहे। तुम्ही बघू शकता, आज शनिवारचा दिवस आहे, तरी बहुतांश आमच्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या सर्व भगिनी आपल्या हक्काच्या वेतनासाठी आपल्या लहान मुलासमवेत या ठिकाणी ठाण मांडून बसल्या आहेत। माझी महाराष्ट्रातील घरी बसणाऱ्या तमाम सर्व शिक्षक बांधवांना आव्हान आहे, बांधवांनो, आपल्या हातात फक्त केवळ आणि केवळ 4 ते 5 दिवस आहे। करा आणि मारा अशा पद्धतीची स्थिती आपल्या सर्वांच्या खांद्यावर येऊन पडली आहे। या आंदोलनाची जबाबदारी आपण सर्वांनी सहकर्तृत्वाने आणि स्वयंप्रेरणेने आपल्या खांद्यावर घ्यावी आणि कुणाच्याही फोनची वाट न पाहता, कुठलाही युगो मनात न बाळगता थेट आझाद मैदान कसं गाठता येईल यासाठी आपण सर्वांनी निवेदन करावं। येत्या सोमवारपासून जर आपण मोठ्या संख्येने आझाद मैदान या ठिकाणी सहभागी झालात तर निश्चितच फरक पडणार आहे। काल आम्ही बहुतांश लाईव्हच्या माध्यमातून आम्ही बहुतांश शिक्षक बांधवांना आवाहन केलंय, त्याचा फरकही आम्हाला जाणवला। अनेक बांधव जागरूक झालेत आणि त्या पद्धतीने त्यांनी सोमवारी येण्याचं नियोजन देखील त्यांनी केले। काही उद्या संध्याकाळी बसतात, तर काही सकाळी सोमवारी संध्याकाळपर्यंत इथं पोहोचतात। पण माझे आव्हान आहे सर्व शिक्षक बांधवांना, टप्प्याटप्प्याने येऊ नका। आपल्याला जर टप्पा घ्यायचा असेल, तोही 1 जानेवारी 2024 पासून हवा असेल, तर एका टप्प्यातच सर्व या, कारण एका टप्प्यात जर तुम्ही सर्वजण आलात तरच खऱ्या अर्थाने आपल्याला अपेक्षित टप्पा त्या ठिकाणी मिळेल। आणि तो अपेक्षित टप्पा जर आपल्याला घ्यायचा असेल तर मला वाटतं सोमवारी आपण सर्वजण सकाळी 10 वाजता या आझाद मैदानाच्या या मातीमध्ये, या संघर्षाच्या भूमीमध्ये, कारण याच मातीने आपल्याला 20, 40, 60 टप्पे या ठिकाणी मिळवून दिला आहे, याचा इतिहास साक्षीदार आहे। आणि हेच टप्पे जर 100% पर्यंत आपल्याला घेऊन जायचं असेल तर मोठ्या संख्येने येत्या सोमवारी 10 वाजता या मैदानात आपण सर्वांनी सहभागी व्हावं। हे पूर्णपणे ग्राउंड जर मोठ्या संख्येने जर भरलं, सोमवारी जर त्या ठिकाणी आपण ही ताकदपणाला जर आपण आपली लावली, तर निश्चितच येत्या बुधवारच्या कॅबिनेटला 100% नाही 1001% आपला विषय त्या ठिकाणी त्या सरकारला घ्यायला भाग आपण पाडू शकतो। आणि जर तो विषय त्या ठिकाणी गेला तर निश्चितच येत्या काही दिवसांमध्ये शासन आदेशामध्ये जी अपेक्षित आपल्याला तारीख आहे 1 जानेवारी 2024 याच तारखेपासून आपला टप्पा वाढ होईल आणि त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी हा टप्पा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। बांधवांनो, लढाई आपली अतिशय सोपी आहे। 50% लढाई आपण जिंकलो आहोत। मागील आंदोलनामध्ये ज्या वेळेस आपल्याला लेखी पत्र मिळालं
त्या पत्रामध्ये सरळ सरळ उल्लेख आहे की पुढील प्रत्येक वर्षी टप्पा देय राहील, पुढील प्रत्येक वर्षी टप्पा देय राहील. याचा अर्थ आपल्याला प्रत्येक वर्षी टप्पा मिळणार आहे, फक्त तारीख त्या ठिकाणी सांगितली नव्हती. आणि आता ती तारीख जर आपल्याला मिळवायची असेल, ती तारीख जर आपल्याला लेखी पत्रावर घ्यायची असेल, तर ती तारीख घेण्यासाठी, ती लेखी तारीख मिळवण्यासाठी आपण या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने आपण सहभागी झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, बहुतांश बांधवांना वाटतं सोमवारचं तिकीट मिळत नाही मग आपण मंगळवारचं घेऊ, काहींना वाटतं आपण बुधवारचं घेऊ. बांधवांनो, इथं फक्त भेट द्यायला येऊ नका. आम्ही सांगतोय म्हणून फक्त कुणाला जरी कुणीतरी बोलाल म्हणून लाज, आपल्याला घरी बसून लाज वाटू नये म्हणून फक्त एक दिवस जाऊन आझाद मैदानाच्या या मैदानाला पाया लावायचं आणि पुन्हा वापस जायचं, अशासाठी येऊ नका. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने तळमळ असेल, तुम्हाला खरोखरच जर त्या ठिकाणी 1 जानेवारी पासून टप्पा लागत असेल, महाराष्ट्रातील 60,000 शिक्षक बांधवांना विनंती आहे की एकदाच या आणि एकाच वेळेला या. एकदा आणि एकाच वेळेला जर तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी झाला तर 100% सांगतो या ठिकाणी आपण टप्पा घेऊनच घरी जाऊ. आपल्याकडे वेळ कमी आहे. कालही आम्ही बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या की आपल्या हातात अतिशय कमी वेळ आहे. फार फार तर 8-10 दिवसाचा आपल्या हातात वेळ आहे आणि ह्या 8-10 दिवसामध्ये हे सर्व यश आपल्याला संपादन करायचं आहे. आणि हे करत असताना काहींना वाटतं काही होतं का नाही होतं, घरूनच विचारतात की काय चालू आहे, काय पोझिशन आहे, काय सिच्युएशन आहे, काय कंडिशन आहे, असे शब्द घरून त्या लोकांचे आहे. काय परिस्थिती, काय सिच्युएशन, काय कंडिशन, या सगळी परिस्थिती जर बदलायची असेल तर आधी तुम्ही मैदानात या. तुम्ही जर मैदानात आला तर निश्चितच 100% यश आपल्याला मिळणार आहे. कारण सरकार फक्त आणि फक्त डोक्यांना घाबरतं. त्यांना डोक्याची ताकद कळते, त्यांना डोक्याची संख्या कळते. ही ताकद, ही संख्या जर आपण सरकारला दाखवली तर निश्चितच तुम्हाला सांगतोय येत्या काही दिवसामध्ये आपल्या अपेक्षित यश, अपेक्षित तारखेनुसार आपल्या पदरात टप्पा पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि हा टप्पा आपल्याला जर घ्यायचा असेल तर माझी महाराष्ट्रातील सर्व 60,000 बांधवांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निघावं. आज सकाळीच आम्हाला एक फोन आला होता, एका महिला भगिनीचा होता चंद्रपूरच्या, आणि जवळपास 400-500 महिला भगिनीसह त्या तालुक्यातून, त्या जिल्ह्यातून ते सर्वच्या सर्व सोमवारी इथं पोहोचतायत. सर आम्ही जवळपास 400 ते 500 सर्व महिला भगिनी, त्यात काही शिक्षक बांधव आहेत, आम्ही सर्व नियोजन केलं आणि सोमवारी सकाळी आम्ही इथं पोहोचतोय. म्हणजे त्यांना यायला 2 दिवस लागतात तिथून. उद्या निघतायत ते, आज का उद्या त्या ठिकाणी निघणार आहे चंद्रपूरवरून आणि सोमवारी आम्ही तिथं पोहोचतोय. इतका आनंद वाटलाय ना, एवढी उर्मी, एवढी ताकद आली की ज्या वेळेस आपल्याला आपले हात बळकट करण्यासाठी आपले बांधव कुठेतरी त्या ठिकाणी सपोर्टसाठी येतात ना, ती ताकद एक खूप मोठी प्रेरणा देऊन एक प्रेरणा त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते. निश्चितच तुम्ही बसणाऱ्यांना सुद्धा वाटणार आहे की चला आपल्या ताकद, आपले हात बळकट करण्यासाठी अजून एक टीम त्या ठिकाणी येत आहेत. काल एक सांगलीचा फोन होता की आम्ही 300 लोक सांगली जिल्ह्यातून येतात. असे प्रत्येक जिल्ह्यातून जर त्या ठिकाणी मोठमोठे गट जर त्या ठिकाणी निघाले ना तर निश्चितच सांगतो, आपण फक्त ग्राउंड सांगितलं होतं पण काल परवाचा जो अंगणवाडी सेविका महिलांचा जो काही या ठिकाणी मोर्चा होता, त्या पद्धतीचा मोर्चा या ठिकाणी येत्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. फक्त गरज आहे या सर्व घरी बसणाऱ्या बांधवांनी फक्त 3 दिवस आपल्याला द्यायचे. मागतो काय आम्ही, फक्त तुमचे 3 दिवस मागतोय. हे 3 दिवस द्या फक्त. तुमचं आयुष्य सुखकार बनवायचं असेल, तुमच्या लेकरा बाळाचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर तुमचे फक्त 3 दिवस द्या. त्या 3 दिवसामध्ये वर्षभर तुम्हाला प्रत्येकाला महिन्याला 15 ते 20 हजार पगाराची वाढ होणार आहे. तुमच्या 3 दिवसाने आपल्या आयुष्यामध्ये जर काही बदल होत असेल, आपल्या आर्थिक परिस्थितीसाठी जर आपल्याला काहीतरी पाठबळ मिळत असेल तर मला वाटतं 3 नाही तुम्ही 6 दिवस दिले तरी ते कमी आहे. आपण फक्त 3 दिवस मागतोय. त्या ताकदीने तुम्ही या 3-4 दिवस इथं मैदानावर या, इथं ठाण मांडून बसा. कारण ताकद जर पाठीशी असेल तर कुठलाही निर्णयापर्यंत आयोजक जाऊ शकतात. कुठलाही चांगला निर्णय आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आंदोलन हे आपल्याला शांततेच्याच मार्गाने करायचंय. कारण शांतता हे आपल्या रक्तामध्ये आहे. आपण शिक्षक आहोत. आपण कुठलंही त्या ठिकाणी बाकीच्या आंदोलनासारखे आंदोलन करत नाहीये. हा आपला एक इतिहास आहे. आतापर्यंत सर्व आंदोलन आपण शांततेच्या मार्गाने केले आणि त्याच्यातून यश
यश सुद्धा आपण मिळवलं. त्याच पद्धतीने आताही आपण त्याच शांततेच्या मार्गाने या ठिकाणी बसणार आहोत, लढणार आहोत आणि 100% आपला टप्पा घेऊन या ठिकाणी जाणार आहोत. आपल्या सोबत बहुतांश या महिला भगिनी आहे, या सुद्धा आता आपल्या महाराष्ट्रातील सर्व भावांना आव्हान करणार आहे की आम्ही महिला असून आमच्या लेकरा बाळासह या ठिकाणी येऊन बसलो आहोत, आपणही आलं पाहिजे यासाठी ते आव्हान करणार आहे. तत्पूर्वी आमचे मित्र खरात सर हे या ठिकाणी महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना आव्हान करतील. धन्यवाद ज्ञानेशभाई. अतिशय तन मन धन लावून ज्याने आंदोलन लावलं असे सगळे समन्वय आमचे मार्गदर्शक आणि नेहमीच मुंबई विभागामधून शिक्षकांची संख्या आझाद मैदानात यावी यासाठी प्रयत्न करणारे, वडिलांची प्रकृती अस्थिर असून सुद्धा ते मैदानात आलेले आहेत. ज्ञानेश्वर शेळके सरांसाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण वडील आयसीयू मध्ये तरी सुद्धा ते इथं आलेत. कारण लढण्याचं जे पिंड असतं ना ते घरी बसू देत नाही. कारण आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग लग्न रायबाचं असे हे मावळे आहेत. शूरवीरांच्या महाराष्ट्रामध्ये जसं अनेकांनी योगदान दिलं तसं स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंशतः अनुदानित शाळेमधील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना मी विनंती करणार आहे. आता विनंती केलेली आहे ज्ञानेशबाईंनी की येणाऱ्या 3 दिवसामध्ये, येणाऱ्या बुधवारपर्यंत जर या मैदानात प्रचंड संख्या वाढली, 63,000 बांधव आहेत, किमान 10,000 संख्या जरी झाली तर तिसऱ्या दिवशी प्रश्न मिटलेला असेल. तिसऱ्या दिवशी प्रश्न मिटलेला असेल. आणि याच्यासाठी तुम्ही सर काय करायचंय, आपण इथं बसून आपण फक्त मेसेज टाकत राहायचंय की बाबांनो तुम्ही आलं पाहिजे, कारण ही लोक घरात बसली. कारण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही. जो खरंच झोपी गेलाय तो ठीक आहे, पण यांनी सोंग घेतले, कारण सांगतायत. आजही तुम्हाला अनुभव आला असेल, कुणाची सहल निघाली आहे, कोण परतीच्या प्रवासाला आहे, कुणाचं नियोजित आहे, कुणाच्या एसटी डेपोनं तारखा दिलेत. या गोष्टी मी काल एका शाळेला फोन केला, 16 शिक्षक विनाअनुदानित आहेत 20-40-60 मध्ये, आणि 16च्या 16 सहलीवर आहेत रायगड दर्शन. आता त्यांचं दर्शन झालंय, तो येतो म्हणताय. ज्ञानेशबाईंनी सांगितलं अत्यंत उत्कृष्ट सांगली जिल्ह्यातून 100% मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 37 जिल्ह्यामधल्या सर्व समन्वयक संघातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, तालुका स्तरापर्यंतच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी विनंती करणार आहे की खरंच तुम्हाला जर तुमचा टप्पावाढ करून घ्यायची असेल तर 100% तुम्ही घरात बसून शाळेमध्ये इतर विद्यार्थ्यांना सांगता की आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. अरे पण तुमच्या हक्कासाठी कोण लढणार आहे? मी तुम्हाला कालच सांगितले, वारं आलं की उपणून घ्यायचं आणि लोखंड तापलं की घणानं घाव घालायचा. लोकसभा आली, विधानसभा आली, सरकार कुठल्याही घटकाला नाराज करणार नाही. आता राहिला प्रश्न, केसरकर साहेबांनी 9 नोव्हेंबरला याच पेंडॉलमध्ये येऊन संध्याकाळी 8 वाजता आपल्याला शब्द दिला, मी टप्पावाढ देणार 1 जानेवारी 24 पासून देणार. पण ते कधी देणार हे कन्फर्म करून इथून जायचंय. आता सुशील रंगारी सर अघोषित साठी जे 200-250 दिवस लढले, त्यांनी सुद्धा आता फेसबुक लाईव्ह, इंस्टाग्राम, ट्विटरवर टाकलेलं आहे की सर्वांनी हजर राहायचंय. मी सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच माझ्या शिक्षक बंधू भगिनींना विनंती करणार आहे, खट्टे मॅडम आपलं ही मोठी ताकद आहे, तुम्ही यायला पाहिजे समोर. तुम्ही आल्याशिवाय हे मैदान भरणार नाही. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधून अनेक अशी शिक्षक आहेत, डांगे सर आहेत, माडे सर आहेत, नागुरे सर आहेत, एसबीसीची टीम आहे. प्रचंड मोठी सोलापुरातली ताकद आहे. आणि सोलापुरातली सिद्धेश्वर एक्सप्रेस धरली की सकाळी, अगदी संध्याकाळी धरली 9 वाजता की सकाळी इथं उतरतात. सोलापुरातली 100% 300-400 लोक 100% सोमवारी मैदानात येणार म्हणजे येणार. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचं नियोजन सांगितलं. सांगली जिल्ह्यामध्ये जे पुणे विभागाचे अनिल धायगुडे सर असतील, त्याचबरोबर हल्ली मेडीदार सर असतील, खलिफा सर असतील, त्याचबरोबर वंदना बंडगर मॅडम असेल, त्याचबरोबर स्वाती पवार मॅडम असेल, या सगळ्यांना मी विनंती करतोय. पुन्हा खोत सर, सिकंदर जमादार सर, त्याचबरोबर
आणि अजितराव सर यांची खूप मोठी ताकद आहे. त्याचबरोबर माध्यमिक स्तरावर पाटील सर आहेत. या पाटील सरांची खूप मोठी ताकद माध्यमिक स्तरावर आहे आणि त्यांना सुद्धा विनंती करतोय का आपण मैदानात आलं पाहिजे. कोल्हापूर विभागामध्ये रत्नाकर माळी सर आहेत, भारत शिरगावकर सर आहेत. त्याचबरोबर त्यांची प्रचंड मोठी टीम आहे जुनी, की जी लोक खरी पिंडासाठी लढणारी आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा भाग मुंबईकडे येतो. ज्ञानेश्वर शेळके सरांनी तसंच कनेक्शन ठेवलेलं आहे. चंद्रपूरला मी भोपे सरांना विनंती करणार आहे, सरपंच तळसकर सरांना विनंती करणार आहे, तुम्ही कृपया मैदानात या, तुम्ही आल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही. नाशिककडे तायडे सर आहे, गुलाबराव साळुंके आहे, सोनवणे सर आहे, करतार ठाकूर आहे. तुम्ही आल्याशिवाय या मैदानामध्ये प्रचंड मोठी जान येणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही या. त्याचबरोबर ज्या घोषणा देणाऱ्या मॅडम होत्या त्यांचं नाव घोडके मॅडम, रंजना घोडके मॅडम, तुम्ही सुद्धा या मैदानात दिसला पाहिजे येणाऱ्या 3 दिवसात, तरच खरी मोठी ताकद येणार आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामधून मी कुलदीप हाजबे सर, दिवेकर सर, तळेकर सर, बिनवडे सर, संदेश जाधव सर यांना विनंती करतोय, येणाऱ्या 3 दिवसात तुम्ही या मैदानात दिसायला हवा. याचं कारण एक आहे, जर या 3 दिवसात तुम्ही नाही आलात तर आमचं इथं येणं तुमच्यामुळे व्यर्थ ठरणार आहे आणि आम्हाला आलेलं अपयशाचं खरं कारण तुम्ही घरी बसलेली मंडळी. एवढं लक्षात ठेवा. पुणे जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे. साताऱ्यामध्ये मी मेटकरी सरांना विनंती करणार आहे, चित्रपट सृष्टीमध्ये तुमचं खूप मोठं नाव आहे, तुम्ही सुद्धा मैदानात आला पाहिजे, तुमची खूप मोठी ताकद आहे. मेटकरी सरांना सुद्धा सांगतोय, तुम्ही या ठिकाणी आला पाहिजे. सांगली झाली, कोल्हापूर झालं, सोलापूर झालं, पुणे झालं, सातारा झालं, राहिला पुणे भाग. पुणे भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक आहेत आणि या लोकांनी इथं मैदानात येणं गरजेचं आहे. मी एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि मी एका महिला भगिनींना येणाऱ्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतो, हक्काचा पगार आणि हक्क सांगतो, त्या मैदानात मला दिसल्या पाहिजेत. यासाठी म्हणून तुमची महिला भगिनी एक आर्त हाक तुम्हाला देते. एक चिमुकली मुलगी आणि मुलगा घेऊन आलेले आहेत. 600 किलोमीटरवरून जी महिला भगिनी आलेली आहे त्यांचं सुद्धा विशेष या ठिकाणी कौतुक आहे. या समन्वय संघाची खूप मोठी ताकद आहे. समन्वय संघ कागद घेतल्याशिवाय जाणार नाही आणि म्हणून मी विनंती करणार आहे या ठिकाणी एका महिला भगिनीला, की ज्यांनी महाराष्ट्रातील येणाऱ्या सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसात या आझाद मैदानामध्ये जर संख्या प्रचंड हजारोच्या संख्येनं वाढवली तर आणि तरच प्रश्न मिटेल. अन्यथा 2028 पर्यंत इथं बसलेला एकही समन्वय आंदोलन लावणार नाही. लढायचं असेल तर तुम्ही लढा, न्यायालयाची लढाई लढा, नाहीतर आयुष्य असंच काढत राहा. तुम्हाला लक लाभ असेल तुमचं आयुष्य. स्वतःच्या हक्काचा जर पगार तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला विनंती आहे, पुन्हा एकदा कळकळीची हृदयापासून करतोय, येणारा सोमवार, मंगळवार आणि बुधवार जर तुम्ही नाही आलात तर मात्र 100% तुम्ही तुमच्या सोबत महाराष्ट्रातले जे प्रामाणिक पिढ्या घडवणारे, काम करणारे शिक्षक न्यायासाठी आझाद मैदानात गेले 4 दिवस तग धरून आहेत, यांचं तुम्ही वाटोळं केलं असं त्याचा अर्थ होईल. धन्यवाद. सर्व बांधवांना विनंती आहे आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जेवढे काही बांधव या ठिकाणी जॉईन झाले आहेत त्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण सदैव फेसबुक लाईव्ह शेअर करा. शेअर करून आपले जेवढे काही अंशतः अनुदानित, विना अनुदानित जेवढे काही ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपला ही लिंक फॉरवर्ड करा. जास्तीत जास्त म्हणजे हा मेसेज आज जो काही थेट आझाद मैदानावरून आपण लाईव्ह करतोय, हा मेसेज महाराष्ट्राच्या सर्व कान्याकोपऱ्यामध्ये, प्रत्येक पूर्ण 37 जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्राच्या सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी तुम्ही सुद्धा काय करा, सर्वजण आपले मोबाईल काढा आणि आपल्या मोबाईलवरून हे जेवढे काही फेसबुकचे, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्याच्यावरती लिंक शेअर करा, जेणेकरून आपल्याला जे सांगायचंय ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यानंतर आपल्या महिला भगिनी या ठिकाणी थेट आझाद मैदानावरून एक आहार्त हाक आपल्या या महाराष्ट्रातील सर्व माझ्या बांधवांना आणि माझ्या भगिनींना या ठिकाणाहून एक भावनिक हाक देणार आहेत की आम्ही आलोय आमच्या हक्कासाठी, आमच्या भविष्यासाठी, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी. परंतु आम्ही इथं येण्याचं हे जे काही ज्या ताकदीनं आम्ही इथं आलोय हे निष्फळ जर होऊ द्यायचं नसेल तर आमची ताकद बांधण्यासाठी आपण सुद्धा मैदान गाठावं. यासाठी एक आहार्त हाक आपली एक भगिनी या ठिकाणी या मैदानावरून करणार आहेत. बोला दे.
सर्वात आधी सगळ्यांना नमस्कार. इथे जमलेले माझे सगळे शिक्षक बांधव व भगिनी सगळ्यांनाच आपल्या कष्टाच्या आणि आपण जे कष्ट करतो त्या कष्टातून जो पैसा मिळतो तो पैसा मिळवण्यासाठी आपल्याला आज जे इथे धरणे आंदोलन करावं लागतंय ही सगळ्यात मोठी आपली शोकांतिका आहे. आपल्याला आंदोलन करूनच आपल्याला हक्काचा आणि कष्टाचा पैसा मिळवावा लागतोय. पण तोही पैसा मिळवण्यासाठी मला वाटतं गेल्या वर्षी 17 नोव्हेंबर 2022 रोजी ह्याच मैदानावरती मी आले होते आणि 20% अनुदानाचं पत्र इथून घेऊन गेले होते. तेव्हा खूप आनंदात आणि खूप उत्साहात होते. त्याबद्दल खरंच ज्ञानेश्वर चव्हाण सरांचं धन्यवाद. त्यावेळेलाही त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ह्या वेळेलाही ते मेहनत घेतातच आहात. पण त्यांना सपोर्ट करणं हे आपलं काम आहे. त्यामुळे घरी बसलेले आपले जे बंधू भगिनी आहेत, मला वाटतं बंधूंपेक्षा भगिनी सगळ्यात जास्त शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर त्या भगिनींना माझं आव्हान आहे की या आंदोलनाला म्हणजे ज्ञानेश्वर चव्हाण सरांना आणि त्यांच्या इतर जे काही सहकारी आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त प्रमाणात इथे आंदोलनाला हजर राहून त्यांना सपोर्ट करावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. एक चिमुकली महाराष्ट्रात घरी बसलेल्या माझ्या विना अनुदानित शिक्षक बंधू भगिनी महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित आणि अघोषित शाळेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मी महाराष्ट्रातील या आझाद मैदानावरील एक चिमुकला अर्थ हाक देतोय. आपण जर सोमवार मंगळवार बुधवार या 3 दिवसात महाराष्ट्रातून या आझाद मैदानात नाही आलात तर खूप मोठा धोका आहे. हे या चिमुकल्याच्या अर्थ हाकेतून तुम्हाला दिसून येईल. मला उभा राहा. तुझं नाव काय सांग? तन्वी सुधीर देशमुख. पुन्हा एकदा सांग. तन्वी सुधीर देशमुख. बाळा, तू या ठिकाणी कशासाठी आलेली आहेस तुझ्या मम्मी सोबत? माझ्या मम्मी सोबत पगारासाठी आलेले आहे. कशासाठी? पगारासाठी. मम्मीला पगार नाही आहे. किती आहे? कमी आहे. ठीक आहे. बाळा, तू या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना तुझ्या गुरुजन वर्गाला काय सांगशील? माझी मम्मी आली तसं सर्वांनी या. धन्यवाद. आता तरी थोडस वाटू द्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना. मी या ठिकाणी ही कुठून मुलगी आली हे ऐकून घ्या आणि मग आपण ठरवा आपण कुठे आहोत. पुणे मुंबई शहरातील लोकांना. बाळा, तू कुठून आलेले आहे? मी कवठा ता कंधारजी नांदेड मधून आलेले आहे. शाळेचं नाव परफेक्ट इंग्लिश स्कूल पेटवडच. आणि या ठिकाणी तू तुझं काम सगळं सोडून आलीस, शाळा सोडून आलीस? माझी बीडीएसची एक्झाम होती तर मी सोडून आले. का आलीस? मम्मीच्या पगारासाठी. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आणखीन एखाद्या महिलेनं या ठिकाणी आव्हान करावं अशी मी विनंती करतो. मॅडम. त्या आताच्या आंदोलनाची सुरुवात आपण 3 तारखेपासून केली, कारण 3 तारखेला सावित्रीबाई फुले यांची जयंती होती आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण ही जयंती कशामुळे साजरी करतो. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी म्हणून त्यांना किती त्रास सहन करावा लागला. जेव्हा त्या शाळेला जात होत्या त्यांच्या अंगावर चिखल वगैरे फेकण्यात आले तरी पण त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. आपल्याला शिकवण्यासाठी संघटित करण्यासाठी त्यांनी एवढा प्रयत्न केला, पण आपण स्वतःच्या पगारासाठी सुद्धा इथपर्यंत येऊ शकत नाहीत मुंबईपर्यंत. तर आपल्या शिकण्याचा अर्थ काय? म्हणजे त्यांनी दुसऱ्यांसाठी एवढा संघर्ष करून दुसऱ्यांना शिक्षित करण्याचा संघर्ष करण्याचं जीवन जगण्याची कला शिकवली, पण आपण स्वतःच्या पगारासाठी सुद्धा इथपर्यंत येत नाही. ही आपल्याला खूप एक लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे आपण स्वतःसाठीच काही करू शकत नाही, स्वतःच्या पगारासाठीच काही करू शकत नाही, तर आपण दुसऱ्यांसाठी तर काय करू शकतो? तर ही सावित्रीबाईच्या मुली म्हणून आपल्यामध्ये खूप लाजिरवाणी खंत आहे की आपण स्वतःच्या पगारासाठी सुद्धा इथपर्यंत येऊ शकत नाही. आताच आपण एका मुलींना सांगितलं
की तिची BDS ची एक्झाम होती तर ती इथं सोडून आलेली आहे. माझा पण मुलगा आहे, मी इथं सोबत घेऊन आलेली आहे. त्याची आता उद्याला 10 तारखेपासून टेस्ट आहे. तो म्हणतो की माझं प्रिपरेशन आहे मम्मी, मला येणं होत नाही तुझ्यासोबत. सोबत आल्यानंतर मी कसं करेन प्रिपरेशन, माझी परीक्षा कशी देईल. मी म्हटलं बाळा घरी कोणी नाही, सोबत यावं लागतं. तू सोबत व्हॉट्सअपवर तुझे काय आहेत वगैरे होमवर्कचे किंवा जे क्वेश्चन आन्सर असतील ते हे करून घे आणि तू सोबत हे कर. तर तो पण आज इथं सोबत आलेला आहे. तरी माझी अशी सर्व शिक्षक भगिनींना अशी विनंती आहे, आपण पण 2-3 दिवसासाठी सगळ्यांनाच कामे आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा टाइम काढून आपण इथं यावेत हीच विनंती. या ठिकाणी सर आपण कुठून आलात? नगर. मी नगरहून आलेलो आहे. तुम्ही महाराष्ट्रातील शिक्षकांना काय सांगू इच्छिता? मी माझ्या सर्व सहकारी शिक्षक बंधूंना सांगू इच्छितो की सर्वांनी सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसासाठी फक्त यावे. ही माझी खूप कळकळीची इच्छा आहे. माझ्या सर्व शिक्षक महाराष्ट्रातील बांधवांना कळकळीची इच्छा आहे की त्यांनी 100% यावे. या 3च दिवस यावे फक्त. तुम्ही वारंवार येऊ नका, फक्त एकदा या. कायमचं तुमचं आयुष्याचं कल्याण करून घ्या, नाही तर कधीच कल्याण होणार नाहीये तुमचं. तुम्ही असेच तिप्पत पडत राहाल आयुष्यभर. त्यासाठी प्लीज या तुम्ही. धन्यवाद सर. या ठिकाणी अतिशय तळमळीने सर बोलतायत, कारण या मैदानामध्ये जी संख्या आहे त्या संख्येच्या जोरावर आपण इच्छित न्यायाप्रती आणि आपल्या इच्छित ध्येयाप्रती पोहोचणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात आले. सर, तुम्ही महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंशतः अनुदानित शिक्षकांना काय आव्हान कराल? सर, तुम्ही कुठून आलात? मी रायगड जिल्ह्यातून आलेलो आहे आणि रायगड जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित बंधू भगिनींना मी नम्रतापूर्वक विनंती करतो की आपण मुंबईच्या अगदी जवळ राहतो आणि जवळ राहत असल्यामुळे सर्व शिक्षकांनी घरी न राहता या ठिकाणी सोमवार, मंगळवार व बुधवार या 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवायची. कारण की समन्वय संघाचे जेवढे काही समन्वयक आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी महाराष्ट्रातील अगदी कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि आपण जर एवढ्या जवळ राहत असू तर निश्चितच मला अगदी मनापासून वाटतंय की सोमवार, मंगळवार आणि बुधवार मोठ्या संख्येने उपस्थित राहा. कारण की आपली मोठी संख्या हीच मोठी ताकद आहे आणि तेव्हाच कुठेतरी या शासनाला जाग येईल आणि आपल्याला पुढील जो काही वाढीव टप्पा आहे तो निश्चितच मिळू शकेल. म्हणून कळकळीची विनंती करतो, सगळ्यांनी आझाद मैदान गाठा. अभी नहीं तो कभी नहीं. धन्यवाद सर. पाठीमागे द्या. सर, आपण कुठून आलात आणि आपलं नाव सांगा आणि महाराष्ट्रातील जे घरी बसलेले शिक्षक बंधू आणि भगिनी जे तुम्ही लढणार आहात आणि तुम्ही लढणार आहात आणि तुम्ही जे कष्ट इथं वाया घालवणार आहात त्याच्या जोरावर त्यांना पगारवाढ होणार आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? मी धाराशिव आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेला आहे. श्री रामलिंगेश्वर माध्यमिक विद्यालय, सावळसूर, तालुका उमरगा आणि शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, नाईचाकूर, तालुका उमरगा. हे आम्ही 3 तारखेपासून इथं आलेलो आहोत आणि 3 तारखेपासून आम्ही इथं आंदोलनामध्ये रोज उपस्थित आहोत. आणि मी सर्व उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि लातूर जिल्ह्यातील बांधवांना असं सांगतो की त्यांनी लवकरात लवकर तयारीला लागावं आणि आझाद मैदान गाठावे. कारण आता वेळ अशी आलेली आहे की या वेळेस जर अनुदान मिळालं नाही तर भविष्यामध्ये 5 वर्ष परत मिळणार नाही. हे आम्ही आता ठामपणे इथं आंदोलन बसल्यानंतर असं आम्हाला वाटतंय. यासाठी संख्या जर जास्तीत जास्त आली तर सरकार जागे होईल. कारण हे सरकार असं आहे की रडल्याशिवाय काही मिळणार नाही आणि सरकारला आता आपल्याला सवय झालेली आहे की सरकार पुढे आपण मागणं मागावं आणि सरकारने ते मागणं पूर्ण करावे. मग सरकारला मागणं मागण्यासाठी आपल्याकडे संख्येची खूप आवश्यकता आहे. मग यासाठी मी धाराशिव जिल्ह्यातील आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षक बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी सोमवारी, मंगळवारी, बुधवारी या 3 दिवसामध्ये आपली संख्या खूप वाढवावी आणि सरकारला अनुदान देण्यासाठी भाग पाडावे. एवढी मी बोलतो. धन्यवाद सर. अतिशय तळमळीने या पेंडॉलवर
बसल्यानंतर गेले 3 दिवस जो अनुभव आला तो अनुभव या ठिकाणी त्यांनी सांगितला. गेले तास 2 तास आपण पाहतोय या ठिकाणी. सर आपण कुठून आलात? मी सोलापूरवरून आलोय. शाळेचं नाव? सिद्धेश्वर बालमंदिर माध्यमिक शाळा. माझी शाळा 60% आहे. माध्यमिक स्तरावरचे सर आपल्या शाळेतून किती लोक आलेले? मी आणि अजून मित्र दोघं आलेलो. ठीक आहे. आता सोलापूर जिल्ह्यातल्या माध्यमिक स्तरावर काम करणाऱ्या 33, 61 आणि 33, 79 हेडच्या जवळजवळ 150च्या वर शाळा आहेत. त्या लोकांना इथं मैदानात येण्यासाठी तुम्ही काय करणार? याची विनंती करतो. आतापर्यंत जे अनुदान आपल्याला भेटलेलं आहे 20 असेल, 40 असेल, 60 असेल किंवा ज्या गेल्या वर्षी जे वाढीव टप्पा मिळाला ते फक्त आणि फक्त शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनातून मिळालेलं आहे. आणि हे मी अगदी जवळून 3 वर्ष झालं बघतोय. KP पाटील असतील किंवा जे समन्वय संघाचं जे आंदोलन आहे, पहिला टप्पा 20%चा, परत 40%चा आणि आता 60%चा, हे सर्व टप्पे माझ्या या गेल्या 4-5 वर्षाच्या या आंदोलनातून, समन्वय संघाच्या आंदोलनातून मिळालंय असं मी इथं 100% आपल्या सर्वांना खात्री देतो. आणि हे या आंदोलन यशस्वी होण्यासाठी येत्या 4 दिवसात म्हणजे 8, 9, 10, 11 या 4 दिवस इथं मैदानात सर्व सोलापूर जिल्ह्यातील, तमाम महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांनी इथं उपस्थित राहावं. आणि या यशाला आपल्या उपस्थितीची गरज आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी उपस्थित राहून हे आंदोलन आपण यशस्वी करूया असं सर्वांना आवाहन करतो. आणि सर्वांनी या, जर आपण इथं आलं नाही तर आपल्याला खूप मोठा धोका होणार आहे हे आपण ओळखून. खूप मोठं योगदान आहे. इथं बसल्या बसल्या त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना फोन केले आणि खडसावून, वेळी गोड बोलून, वेळी गोंजरून सुद्धा सांगितलं त्यांना काय वाटतंय. सोमवार, मंगळवार, बुधवार या मैदानात तुमचं मत काय आहे? किती संख्या येईल? मी उस्मानाबाद जिल्हा, लातूर आणि नांदेड जिल्हा या सर्व माध्यमिक, प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना आवाहन करू इच्छितो की बाबांनो, गेल्या 15 वर्षापासून आपण या ठिकाणी फुकट काम केलेलं आहे, विना वेतन काम केलेलं आहे. आता आपल्याला कुठेतरी 20%चा पगार मिळू लागलेला आहे. आणि जर का तुम्ही उद्या सोमवार पासून येणाऱ्या 3 दिवसामध्ये या आझाद मैदानच्या ग्राउंडवरती जर हजर राहू शकत नसाल तर पुढील 2027 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कोणताही 1 रुपयाचा पगार वाढवून भेटणार नाही. आणि जर तुमच्या लेकरा बाळांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं असेल, तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाकरता तुम्हाला पैसा हवा नसेल तर तुम्ही मात्र या ठिकाणी तुमच्या बायकाच्या पदराखाली दौडून बसा. कारण या ठिकाणी जे माणसं स्वतःचा प्रपंच, स्वतःची लेकरं बाळ, स्वतःचे आई वडील यांना सोडून या ठिकाणी रात्रंदिवस या आझाद मैदानावरती लढण्याचं काम करतात, तुम्हा आम्हाला पगार मिळवून देण्याचं काम करतात. त्यांनाही प्रपंच आहे, त्यांनाही मुलं बाळ आहेत, त्यांनाही त्यांच्या अडचणी आहेत. मग तुमच्या अडचणी कुठे आहेत? मग तुम्ही फक्त त्यांच्या जीवावरती घरामध्ये बसता. आणि या ठिकाणी जे अपयश आपल्याला येत आहे त्याचं एक आणि प्रमुख कारण म्हणजे फक्त तुम्ही घरी बसता. मी या ठिकाणी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संस्थाचालक साहेब असतील, मुख्याध्यापक असतील, त्या महाविद्यालयाच्या आणि माध्यमिक शाळांचे जे पर्यवेक्षक साहेब असतील यांना विनंती करतो की साहेब, आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. तुमच्या शाळेमध्ये असलेले जे कर्मचारी वर्ग आहे, जे शिक्षक लोक आहेत, त्यांना फक्त 3 दिवसाची रजा द्या. त्यांचं जे काही राहिलेलं काम असेल ते काम आम्ही नंतर आल्याच्या नंतर एक्स्ट्रा तास घेऊ, ज्यादा तासिका घेऊ, विद्यार्थ्याकडून चांगल्या प्रकारचा आणखीन करून घेण्याचा प्रयत्न करू. परंतु त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव न निर्माण करता त्यांना अगदी आनंदाने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्याकरता त्यांना त्या ठिकाणी सुटका द्या, रजा द्या. तर या ठिकाणी आणखीन माझ्या मनातील एक खंत आहे की सर, जे छोट्या ज्या कमी संख्येच्या शाळा आहेत, ज्या कमी संख्येचे महाविद्यालय आहेत, उच्च माध्यमिक विद्यालय आहेत, या ठिकाणची लोक प्रामाणिकपणे या मैदानावरती येण्याचा प्रयत्न करतात, येतात. परंतु जे मोठे मोठे युनिट्स आहेत, ज्यांच्या 10-10, 15-15 तुकडे आहेत, या ठिकाणची लोक मात्र या ठिकाणी त्यांची कुठेतरी राजकीय
पुढाऱ्यांशी नाळ जुळलेले असते, त्यांचे मोठे मोठे युनिट्स असल्यामुळे ते राजकीय नेत्यांच्या पाठीमागे असतात आणि त्यांनी या ठिकाणी जाऊन मैदानावरती सरकारच्या विरोधात उठवू नये, सरकारच्या विरोधामध्ये जाऊ नये, त्यांच्यामुळे आमच्यावरती आमच्या राजकारणावरती कुठलातरी परिणाम होतोय अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळे ते कर्मचारी लोकांना त्या ठिकाणी सुटका देत नाहीत किंवा या ठिकाणी येऊ दिले जात नाही. म्हणून या फेसबुकच्या माध्यमातून माझी सर्वांना विनंती आहे, साहेब आम्ही तुमच्या महाविद्यालयाचं काम रोशन करण्याचा आम्ही आईबापाच्या इमानदारीने प्रयत्न करू, परंतु फक्त आम्हाला आमची भाकरी मिळवून देण्याकरता या सर्व महाराष्ट्रामधील कर्मचाऱ्यांना त्यांनी या ठिकाणी स्वतःहून जाऊ द्यावं. स्वतःहून सर काही प्रमाणात ज्यांच्याकडे पैसा नसेल अशा कर्मचाऱ्यांना पैसा देखील थोडासा द्यावा, त्यांना या ठिकाणी येण्याची सुविधा निर्माण करून द्यावी आणि साहेब तुम्ही सर्वांना या ठिकाणी येण्याकरता पाठबळ द्यावं आणि या ठिकाणी येऊन त्यांचा पगार मिळवून देण्याकरता त्यांना सहकार्य करावं, एवढीच मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो. मी प्राध्यापक महादेव तुकाराम गपाट धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहे. नोव्हेंबरमध्ये इथे आंदोलनाचं रणशिंग फुंकलं आणि बहुसंख्येनं मोठ्या संख्येनं इथं आपले बांधव भगिनी उपस्थित राहिले आणि अपेक्षित यश आपण पदरी पाडून घेतलं. परंतु गेंड्याचे कातडी पांघरलेले सरकार, शब्द छळ करणार हे सरकार, त्यांनी शब्द फिरवला आणि सर्वांच्या पोटामध्ये एक गोळा निर्माण झाला, एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. हातातोंडाची घास आलेला दूर जातोय, याचं शल्य बोचणी सर्व आपल्या खऱ्या अर्थाने समन्वयक संघाला लागले आणि पुन्हा एकदा समन्वयक संघानं एक आत्मविश्वासानं 3 जानेवारीला खऱ्या अर्थाने आंदोलनाचं हत्यार उपसलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंनी खडसावून सांगितलेलं आहे. आणि आपण तर खऱ्या अर्थाने या शैक्षणिक क्षेत्रातले एक मानबिंदू आहोत आणि त्या धर्तीवरती शिक्षक समन्वय संघाने श्री गणेशात 3 तारखेपासून गेला 4था दिवस आहे. खानसोळे सर, कुलकर्णी सर, राहटे काका, सोनवणे सर, त्याचबरोबर पाटील सर असतील, शेंडके सर, आम्ही विचार करतोय की तर 100च्या आणि 150च्याच घरात संख्या आहे. याची बोचणी आहे, आम्हाला शल्य आहे की बाबा रे, जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, जे काही आज आपण खऱ्या अर्थाने मुक्त विहार करतोय ते सहज मिळेल नाही. अनेकांची ते प्रचंड त्याग आहे, तपश्चर्या आहे, बलिदान आहे आणि त्यामुळे आज आपण स्वातंत्र्य भोगतोय. जे काय मिळतंय ते सहज, साधा आणि सरळ सोपं नसतं, त्याच्यासाठी गाडून घ्यावं लागतं आणि तोच धागा पकडून आत्ताच ओवाळ सरांनी सांगितलेलं आहे. जे आपले घरी बसलेले बांधव आहेत त्यांना मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अतिशय तळमनातून सांगतोय, सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. मगाच एका सरांनी सांगितलं धाराशिवच्या, आभी नाही तो कवी नाही, रात्र वैऱ्याची आहे, डोळ्यात तेल घालून आपल्याला खऱ्या अर्थाने तर थांबावं लागेल. तरच जी काय आज आपण इमान ईदवारे 10-10, 15-15 वर्ष आपण काम केलेलं आहे त्याची रास्त आणि न्याय्य मागणी आपल्याला खऱ्या अर्थाने मिळणार आहे आणि आपली भाकरी आपल्यालाच मिळवायची आहे, कुणी आपल्याला मिळवून देणार नाहीये. आणि कुलकर्णी सर, घरी राहणाऱ्या लोकांची अशी मानसिकता आहे की 20% टप्पा आला, 40चा टप्पा आला, 60चा टप्पा आला, ते होत असतंय, ते चलत असतंय. ओवाळ सरांनी सांगितलं, कुठलेही खटेरेटे नको, कुठलीही आर्थिक कुचंबना नको, कुठलेही खऱ्या अर्थाने धक्के नको, आपलं सहज आणि आपल्या मुखामध्ये घास पडतोय. परंतु बाबांनो, याच्यामध्ये आपल्या आई बाबांचा, कुटुंबाचं फार मोठं बलिदान गेलेलं आहे. कुणी रिटायर झालेलं आहे, कुणी रिटायरमेंटच्या उंबरट्यावरती आलेलं आहे, अनेक घरं याच्यामध्ये होरपळून उद्ध्वस्त झालेल्या आहेत, शिक्षकांची पाय मल्ली झालेली आपल्याला दिसून येते. आणि हा पुरोगामी महाराष्ट्रातल्या मातीत आपण आहोत आणि तेजस्वी, ओजस्वी आणि जाज्वल्य इतिहासातलं ही खऱ्या अर्थाने आझाद मैदान आहे आणि याच मैदानामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जे काय टप्पावाढ आहेत, शिक्षकांचे जे काय असंख्य प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि ते प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला इथं यायचं आहे.
खऱ्या अर्थाने विंदा करंदीकरांची मला इथे कविता ठेवावीशी वाटते. ती कविता बळ देऊन जाते. ती कविता आपल्याकडे 12 हत्तीचं खऱ्या अर्थाने एक ऊर्जा देऊन जाते. ती कविता अशी आहे, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. सूर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. सर, आपण आयुष्याला उत्तर देणारी माणसं, संकटाच्या छाताडावरती थैथया नाचणारी माणसं. आता आपण माघार घ्यायची नाही. जोपर्यंत खऱ्या अर्थाने नैसर्गिक वाढीने आणि प्रचलित नियमाप्रमाणे आपल्याला टप्पावाढ होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने बहुसंख्येनं आपल्याला तो प्रचंड आणि विराट संख्येने तो उपस्थित राहायचा आहे. आणि जास्त दिवस आपण घ्यायचं नाहीये. अल्प काही दिवसामध्येच ते काय जे का आपला अजेंडा आहे, जी मागणी आहे, ती आपल्याला घ्यायची आहे. आज धाराशिव जिल्ह्यामधून जे सर मगा म्हटले की लातूरची बहुसंख्येने यायला लागलेली आहे, बीडची बहुसंख्येने इथं यायला लागलेल्या आहेत. कर्णे सर असतील, खिचडे सर असतील, बळीराम कसकवटे सर असतील, आमचे सहकारी शेंडगे सर असतील, पाटील सर असतील, आमचे खऱ्या अर्थाने सोकांडे सर असतील, यांना मी सर्वांना सांगतोय, आज खऱ्या अर्थाने ज्ञान विज्ञानाचा प्रचंड प्रस्फोट झालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण त्याचा फायदा घेत आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअप मेसेज करून जास्तीत जास्त प्रत्येक शाळेतून लोक कसे येतील याकडे आपण फोकस करणं महत्वाचं आहे, लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. आणि बाबांनो, याच्यामध्ये तर आपण गार पडलो, ह्याच्यामध्ये जर थंड राहिलो, असेच आपली वर्ष निघून जाणार आहेत. आणि असंच आपलं वर्ष खऱ्या अर्थाने अनेक वर्ष आपली उद्ध्वस्त होणार आहेत. याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर सर असतील, आज बाबा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहेत, आज मोठी आजाराशी ती लढा घेत आहेत, तरी सुद्धा त्यांचा पिंड आज खऱ्या अर्थाने इथं या शिक्षक समन्वय संघाच्या पिंडॉलमध्ये आहे. का? त्यांना काही वैयक्तिक समस्या नाहीत, कौटुंबिक समस्या नाहीत, काही जबाबदाऱ्या नाहीयेत, परंतु त्याचा भुका फाडून आज शिक्षक समन्वय संघामध्ये इथं आझाद मैदानावरती ते अनुदानासाठी इथं ठाण मांडून बसलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि म्हणून कुलकर्णी सर असतील, अशी बरेच असंख्य बांधव असतील, या भगिनी सुद्धा आहेत. त्या भगिनींना सुद्धा बाहेर पडताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, परंतु त्या भगिनी खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी आहेत, त्या जिजाऊच्या लेकी आहेत, त्या खऱ्या अर्थाने सिंधुताई सपकाळ यांच्या लेकी आहेत. आणि त्यांचा जो विचाराचा वसा आणि वारसा आहे, ते ठामपणे त्या विचारांची मशाल घेऊन इथं आझाद मैदानावरती उतरले आहेत. यांचं पुन्हाच एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक करायला हवं. या चिमुरडी अतिशय कोवळी मुलगी आहे, तिला काय वैचारिक प्रगल्भता नाहीये, परिपक्वता नाहीये, परंतु आपल्या आईच्या वेदना तिनं खऱ्या अर्थाने मांडताना आपल्या अंगावरती सर काटा खऱ्या अर्थाने निर्माण झालेला आपल्याला दिसून येतोय. या चिमुरड्यांचा विचार करून तरी जी काय निगरगट्ट घरी बसलेले बांधव आहेत, होय मी निगरगट्टच म्हणतोय, त्यांनी खऱ्या अर्थाने सतर्क व्हावं आणि जास्तीत जास्त संख्येने या आझाद मैदानामध्ये येऊन आपल्या खऱ्या अर्थाने जो काय हक्काचा पगार आहे, आपली जी भाकरी आहे, ती आपल्याला मिळवायची आहे. आणि कुटुंबासह आई वडील बायको मुलं बाळ यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला हास्य पेरायचं हे विसरू नका. आणि आपण एक शिक्षक आहोत, देशाचं नेतृत्व करतोय, समाजाचं नेतृत्व करतोय, समर्थ राष्ट्राची बांधणी आणि उभारणी करतोय, हे विसरू नका. जर असेच जर आपण कुचकामी असू तर राष्ट्र काय उभारणार, हेही आपण खऱ्या अर्थाने तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थाने एक दातृत्व, एक सामाजिक भान म्हणून समाजासाठी काहीतरी देणं लागतो. आणि मला आई सातत्यानं सांगते, बाळा तू घेणारा होऊ नको देणारा हो. आणि हेच तत्व घेऊन कुलकर्णी सर, खानसोडे सर, ज्ञानेश्वर सर इथं आलेले आहेत. आणि मला इथं विंदांची कविता आणखीन एक ठेवावी वाटते. कुलकर्णी सर,
ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणे द्यावीत, ज्यांचे नाते सूर्यकुलाशी त्यांनी थोडा उजेडा द्यावा, युगायुगांचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा, ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय रिते करून भरून घ्यावे, मन थोडे ओले करून आतून हिरवे हिरवे व्हावे, मन थोडे रसाळ करून आतून मधुर मधुर व्हावे, ज्यांची उंची आभाळा एवढी त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. अशी जी काय आपल्या आज बरबटून गेलेली माणसं आहेत, जी आपल्या आज उद्ध्वस्त झालेली माणसं आहेत, जी मनानं आणि विचारानं पांगळी झालेली माणसं आहेत, त्यांना उभारणी देण्यासाठी, त्यांच्या चैतन्य पेरण्यासाठी आणि त्यांच्या सकारात्मक ठासून भरण्यासाठी ही माणसं कष्टत आहेत, ही माणसं रात्रंदिवस इथं नियोजन करतायत. याचं काहीतरी आपण भान ठेवत सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार पर्यंत आपण इथं खऱ्या अर्थाने येणं महत्वाचं आहे. रंगारी सरांनी मगाच मला फोन केलता, सर मी 45 जणांची टीम घेऊन येतोय. कर्णे सर म्हणले सर मी 55 जणांची टीम घेऊन येतोय. खिचळे सर म्हणले सर मी 65 जणांची टीम घेऊन येतोय. तसे आमदाराकडून मी पत्र मंत्रालयात राहण्यासाठी घेऊन यावं लागलेलं आहे. बळीराम कसपटे हेही खऱ्या अर्थाने धाराशिव जिल्ह्यातलं एक धगधगतं नेतृत्व आहे. त्यांचा मगाशी संपर्क झालेला आहे. सर मी 15 जणांची टीम घेऊन लागलीच खऱ्या अर्थाने आझाद मैदानावरती आगेकूच करतोय. शिक्षकांनी खऱ्या अर्थाने एक उराशी विचार घेऊन या आझाद मैदानामध्ये यायचं आहे. आणि इथं जे उपस्थित बांधव आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने आज फेसबुक लाईव्ह वरती घरी शिक्षक जे काय भगिनी आहेत त्यांनी सुद्धा या महिलांकडे बघा. आज यांना सुद्धा प्रश्न आहेत, यांना सुद्धा मर्यादा आहेत, यांना सुद्धा कुणीतरी विचारणार आहे. त्या सर्व प्रश्नांना झुंज देत आज या भगिनी इथं खऱ्या अर्थाने आझाद मैदानावरती आहेत. आणि तोच त्यांचा विचार घेऊन जी काय घरी राहिलेल्या भगिनी आहेत त्यांनी सुद्धा यावं. आज आपला जो इतिहास आहे तो अतिशय जाज्वल्य आहे, तो इतिहास प्रेरणादायी आहे आणि आपल्यामध्ये एक बळ भरणारा इतिहास आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता सर शिक्षक समन्वय संघातल्या पॅन्डल मधली वरिष्ठांची खऱ्या अर्थाने एक परवानगी मागून एक कविता आणि शेवटची सादर करतोय आणि माझ्या झोपावणाऱ्या वारणीला मी तिथं पूर्ण विराम देतोय. भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है. कश्मीर किरीट है, पंजाब और बंगाल 2 विशाल जंगाएं है. कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पकड़ता है. पावस के काले काले मेघ इसके कुंतल केश है. चांद और सूरज इसकी आरती करते हैं. ये वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. ये ज्ञानियों की भूमि है, ये वैज्ञानिकों की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए. और हंसुड़े सर मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारी अस्थियों में यदि कोई कान लगाकर सुनेगा तो उसे एक ही आवाज सुनाई देगी, भारत माता की जय. इसी भारत माता के मस्तिष्क को कुमकुम तिलक से मंडित करने के लिए हम सभी कटिबद्ध हैं. जय हिंद. पुनःच एकदा शिक्षक समन्वय संघाने मला बोलण्याची संधी दिली. मी सर्वांचा आभार मानून माझ्या झोपावणाऱ्या वारणीला इथंच पूर्ण विराम देतोय. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, इन्क्लाब इन्क्लाब. समन्वय संघाचा, समन्वय संघाचा. या ठिकाणी सरांनी 5 ते 10 मिनिटांमध्ये अक्षरशः सर्वांच्या ज्या भावना झोपी गेलेल्या होत्या, निद्रिस्त अवस्थेत होत्या, त्याला जागृत अवस्थेत नेण्याचं काम केलं. सरांचं भाषण ऐकल्यानंतर घरात बसलेल्यांना थोडं तरी काहीतरी वाटलं असतं. मला म्हणून म्हणावंसं वाटतं कि या ठिकाणी इरादे बुलंद होते हैं, जिनके सपनों में जान होती है. पंखों से क्या कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. सरांचा हौसला इतका बुलंद आहे, निर्धार आहे आणि 100% सर येणाऱ्या 3 दिवसामध्ये 100% हे मैदान हजारोच्या संख्येने भरेल असं मला वाटतंय. या ठिकाणी शिक्षक समन्वय संघ, या शिक्षक समन्वय संघानं आजच निर्णय घेतलेला आहे. समन्वय संघाचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी रविकांत जोजारे राज्याध्यक्ष आमचे, कुलकर्णी सर, त्याचबरोबर उबाळे सर, ज्ञानेश्वर शेळके सर, आपण पुढे यायचंय. सोनवणे सर, संगपाल सोनवणे सर पुढे या. तुम्हाला बोलायचंय का? ठीक आहे, हे अनाऊन्स करता का?
ठीक आहे. या ठिकाणी आपले थोडक्यात विचार आणि महाराष्ट्रातील शिक्षकांना ते अनाउन्स करतील. या ठिकाणी आजच निर्णय घेतलेला आहे. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदानला आज निर्णय दिलेला आहे. गेले 4 दिवस आम्ही बसलेलो आहोत. आम्ही महाराष्ट्रातील सुजाण पिढी घडवणारी माणसं आहोत. कुणीबी यावं आणि दुर्लक्षित करावं असा आपला घटक नाही. एक काळ असा होता की महाराष्ट्रातील 26 संघटना एकत्रित आल्या आणि ह्या मैदानात बसायला जागा नव्हती. स्टेज त्या कडेला लागलेलं होतं. ही ताकद आहे समन्वय संघाची. आज 4था दिवस आहे. शासनाकडून अधिकृत कुठलंही आमंत्रण आलेलं नाही. शिष्टमंडळासाठी बोलावणं झालेलं नाही आणि म्हणून आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रात येणाऱ्या या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनात दिनांक 8 जानेवारी 2024 पासून आमरण उपोषण करण्यासाठी आमचे समन्वय संघाचे मुख्य पदाधिकारी या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि या तयार झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावं प्राध्यापक रविकांत सुभाषराव जोजारे यांच्यासाठी टाळ्या वाजवायचे. यांचा जीव धोक्यात घालतायत. उपोषण करणं एवढं सोपं नसतं. त्याच्यासाठी प्रॅक्टिसचा भाग असतो. बीपी लो होतो, किडन्या डाऊन होतात, किडन्या फेल होतात. 10% ते 20% प्रत्येक आंदोलनात किडनी फेल होत असते बाळांनो. मी बाळांनो उगाच म्हणत नाही, कारण माझ्यापेक्षा अनेक असे शिक्षक आहेत की जे वयानं लहान आहेत की त्यांना अजूनही ते घरी बसलेले आहेत. आता या ठिकाणी प्राध्यापक दीपक देविदासराव कुलकर्णी उच्च माध्यमिक व कमवी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आणि समन्वय संघाची खरी उभारणी जर कुठून उभा राहिली असेल तर दीपक कुलकर्णी सरांपासून उभारली. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा, कारण ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. ज्ञानेश्वर हरिभाऊ चव्हाण हेही या ठिकाणी आंदोलनाला उभार आमरण उपोषण ते करणार आहेत. आणि वहिरीनाथ जालिंदर सोकांडे सर यांचंही टाळ्याच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया. हे स्वतः या ठिकाणी आमरण उपोषणाला 8 तारखेपासून बसणार आहेत. याचं लिगली पत्र आज आझाद मैदान पोलीस प्रशासनाला दिलं जाईल. यासाठी सर्वांनी यांचा जीव धोक्यात घालून घरी बसू नका. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, महाराष्ट्रात हजारोच्या संख्येनं हजर राहा घरी बसलेल्या बांधवांना. आणि याच्यानंतर मी मुख्य समन्वयक संघपाल सोनवणे प्राध्यापक यांना विनंती करतो की आपण आवाहन करावे. शिक्षक समन्वय संघाचा दुनियाभर करा. शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक समन्वय संघाचा. अरे अनुदान आमच्या हक्काचं, अनुदान आमच्या हक्काचं. मित्रांनो, मागच्या वेळेस आपण आंदोलन चालू केलं शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं. आतापर्यंत भरपूर 20 ते 25 वर्षापासून आपण आंदोलन करतोय. 2007 पासून मी आंदोलनामध्ये सहभागी आहे, आंदोलन करतोय. जेव्हा आपण मागच्या वेळेचं आंदोलन चालू केलंय त्या आंदोलनामध्ये आपल्यासोबत धोका झाला. आपल्याला दिलेला शब्द, स्वतः मंत्री इथं आले, सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब आले, आपल्या इथंच याच ग्राउंडवर आपल्याला शब्द दिलाय. परंतु त्या शब्दाला फिरवण्याचं काम त्यांनी नागपूर अधिवेशनामध्ये केलं. त्यानंतर बऱ्याचशा जिल्हाध्यक्षांचे फोन आले की बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे, आपण आंदोलन लावायला पाहिजे. मग त्यानंतर 36 पैकी 20 जिल्हाध्यक्षांना कॉन्फरन्समध्ये रविकांत जोजारे, मी पुन्हा म्हणजे मला नंतर घेतलं त्यांनी, खानसोळे सर, आमचे गीते सर किंवा कसपटे सर, अशा भरपूर महाराष्ट्रामधील फक्त विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई विभाग या सगळ्यांनी असा विचार व्यक्त केला की आपण आंदोलन लावायला पाहिजे. आता आंदोलन लावायचं तर कसं लावायचं, कोणी परमिशन घ्यायची, कसं आंदोलन लावायचं, आम्ही सगळी चर्चा केली. त्यानंतर जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, आम्ही दुसऱ्या फळीतले पदाधिकारी आणि पहिल्या फळीतले जे पदाधिकारी होते यांनी चर्चा केली. त्यामध्ये कुलकर्णी सर, शेळके सर, गणेशभाई, पुन्हा आपले शिवराम मस्के सर, संतोष वाघ सर, जयंत भाबळ यांनी चर्चा केली. सगळ्या जगदाळे सर, या सगळ्यांना चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरली.
3 तारखेपासून आपण आंदोलन लावू. आंदोलनामध्ये आपल्या 2 ठिकाण ठरले, 3 ठिकाण ठरले होते. एक पहिलं जालना स्मशानभूमी, दुसरं पुणे आणि तिसरं होतं मुंबई. मुंबई आपण करार केलंय याच्यामध्ये दुधा मनस्थिती होती, पण तरी सगळ्यांना म्हणून आपण आंदोलनाची दिशा ठरवली. आंदोलन लागलंय, पण ह्या लोकांनी जे पदाधिकारी असतील, आपण 27 म्हणतो 26 म्हणतो संघटना आहेत, या संघटनेचे लोक आपल्याकडे किती हजर आहेत? आपला एकही माणूस इथं हजर होत नाही. जेवढेही लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही कोणतीही संघटना असाल, त्यांनी तुम्हाला काय आवाहन केलं असेल, काय सांगितलं असेल, सगळं सोडून द्या. आपला पगार बघा. आपल्या पगारासाठी आपण इथे आणि 8, 9, 10 या 3 तारखेमध्ये अभूतपूर्व संख्या आपली झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही नाही आलात तर घात माझा होणार नाही, किंवा ज्ञानेशभाईचं होणार नाही, कुलकर्णीचं होणार नाही, किंवा शेळके सरांचं होणार नाही, रवीचं होणार नाही. घात तुमचा होईल, घात तुमचा होईल. सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की सगळे हेवे दावे काय असेल ते बाजूला ठेवा. मला माहित आहे सगळं काय हेवे दावे काय नाही, मला सगळं माहित आहे. पण तुम्ही इतरांच्या आयुष्यासोबत खेळू नका, इतरांचे आयुष्य बर्बाद करू नका. इथं या, मला माहित आहे तुम्ही मोठे माणसं आहेत, सगळे जे ऐकायलेत किंवा पुन्हा ऐकतील हे सगळे मोठे माणसं आहेत. पण तुमच्यामुळे हे आझाद मैदान जागृत आहे, तुमच्यामुळेच हे आझाद मैदान पुन्हा जागृत होईल. तुम्ही सगळ्यांनी या हेवे दावे बाजूला ठेवा आणि आपलं आंदोलन सक्सेस करा. आधी नाही तो कधी नाही. आणि सगळ्या लाभार्थ्यांना सांगतोय की कोणीही असतील, आता काल फेसबुक लाईव्हच्या मार्फत मी बोललो होतो भोरटे नेते वगैरे, ठीक आहे बाबा, तुम्ही भोरटे नेते आहेत, लय मोठे नेते, पण तुम्ही या, लोकांना आवाहन करा, इथं या, सामील व्हा. तुमचा सगळ्यांचा सन्मान आहे. तुम्ही सर्वजण आमच्या डोक्यावरचे ताईत आहेत, डोक्यावर आमच्या काय, तुम्ही सगळेजण या. आमची तुम्हाला आता विनंती करण्याची गरज नाही, पण तरी करतो, हात जोडून विनंती करतो की सगळे हेवेदावे बाजूला ठेवा. 8 तारखेपासून सोमवारपासून सगळ्यांनी सामील व्हा. आणि सगळ्या लाभार्थ्यांना सुद्धा सांगतोय की जर तुम्हाला कोणी मिसगाईड करत असेल, डायरेक्ट मला फोन करा, मला करा. इथं जे मुख्य समन्वयक आहेत, आमचे नंबर तुमच्याकडे आहेत, आम्हाला फोन करा. तुम्हाला काय योग्य सांगायचं आम्ही सांगतो. तुम्ही जर इथं आलात, सगळे मुख्य पदाधिकारी, शिक्षक समन्वय संघाचे, आता काही लोकांचा असा विषय झाला, आपण 27-28 संघटनांचं आंदोलन केलंय. आता कोण नेमके इथं सामील होते हेच कळलं, किती संघटनेचे लोक येईल. आता जो मूळ लाभार्थी आहे याला संघटनेची गरज नाही, याला काही गरज नाही, याला पाहिजे पगार. जो मूळ लाभार्थी आहे ना याला फक्त पगार पाहिजे. आणि तो पगार मिळवण्यासाठी मी सगळ्या जे सन्माननीय मोठे पदाधिकारी असं ज्यांना वाटतंय त्यांना सुद्धा विनंती करतो की बाबा तुम्ही सुद्धा तुमच्या स्तरावरून तुम्ही सर्वांना आवाहन करा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ, डोक्यावर नाही तर तुमच्या हत्तीवर मिरवणूक काढू. पण काय करा, तुम्ही इथं या. सर्वांना विनंती करतो, जेवढे मुख्य समन्वयक आहेत, असं कोणी विचार करू नका. मागच्या वेळेस जेव्हा आपण परमिशन घेतली, जेव्हा आपण पहिली परमिशन घेतली, तेव्हा परमिशन कोण घेत आहे ह्याच्यावर लोकांना आक्षेप होता. काय की परमिशन कोण घेत आहे. मग आम्ही सर्वांनी चर्चा करून दुसऱ्या फळीतल्या लोकांनी परमिशन घेतली. जर तुम्ही इथं आलात तर आम्ही डोक्यावर घेऊ, नाही आलात तर पायदळी घेऊ. जर तुम्ही आलात तुम्हाला डोक्यावर घेऊ, नाही आलात तर पायदळी घेऊ. हे आव्हान तुम्ही लक्षात घ्या. आणि सर्वांना खरोखर जे घरी लाभार्थी बसलेत, संघटनेचा विषय नाही, कोणती संघटना काय करते हा विषय नाही. तुम्ही तुमच्या पगारासाठी इथे या. आंदोलन कोण लावलंय हे महत्वाचं नाही, तुमच्या पगारासाठी आंदोलन लागलंय हे लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्या लोकांना पुन्हा हात जोडून विनंती करतो, मुख्य पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, आलात डोक्यावर घेऊ, नाही आलात पायदळी तुलू, नाही आलात पायदळी तुलू.
हा शेवटचा आव्हान आहे. सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, लाभार्थ्यांना, की आपण आझाद मैदान गाठा. 8, 9, 10 3 तारीख 3 दिवस आम्हाला द्या, बाकी दिवस तुम्ही सांभाळा. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. बांधवांनो, मलाही माहिती बऱ्याच वेळापासून फेसबुक लाईव्ह चालू आहे. शेवटचं 1-2च मिनिटं तुम्हाला आता सांगतोय. येत्या 8 तारखेपासून शिक्षक समन्वय संघाचे काही समन्वयक, 4 समन्वयक या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या भरोश्यावर अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे. बांधवांनो, त्या उपोषणाला बसणाऱ्या बांधवांची ताकद बांधण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने जर मैदानावर आला तर कदाचित त्या बिचाऱ्या बांधवांना सुद्धा एक बळ मिळेल आणि त्यांचं उपोषण कुठंतरी खऱ्या अर्थाने सार्थक ठरेल. त्यांची ताकद जर खऱ्या अर्थाने तुम्हाला बनायचं असेल तर कुठलाही विचार न करता, कुणाचाही विचार न करता येत्या 8 तारखेला सकाळी 10 वाजेपासून या मैदानामध्ये हजर राहा. येत्या 4 दिवसातच तुम्ही आपला निर्णय घेऊन आनंदाने घरी जासाल, ही शाश्वती या मैदानातून, या ठिकाणावरून मी देतो. पण त्यासाठी हजारोच्या संख्येने आपण या मैदानात यायलाच हवं. जर तुमच्यासाठी, राज्यातील 60,000 शिक्षकांच्यासाठी जर घरावर तुळशी पात्र ठेवून हे बांधव उपोषणाला बसत असेल, स्वतःचा जीव धोक्यात घालत असेल, स्वतः वेदना जर सहन करत असेल, तर तुम्हाला फक्त खाऊन पिऊन इथं त्यांची साथ देण्यासाठी फक्त बसायचं आहे, फक्त डोके द्यायचे आहे. तुम्हाला इथं उपोषण करायचं नाही, फक्त डोके दाखवण्यासाठी इथं या, त्यांची ताकद बांधण्यासाठी या. उपोषणाला हे 5 बांधव बसणार आहे, त्यांची ताकद बांधण्यासाठी आपण या ठिकाणी यावं, अशी हात जोडून आहार्त हात या ठिकाणी आपल्या या भगिनींनीही केली आहे, मीही या माध्यमातून करतोय. येत्या सोमवारी आपण मोठ्या संख्येने आझाद मैदान गाठावं, एवढीच विनंती आजच्या या माध्यमातून थेट आझाद मैदान या ठिकाणी आपण सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.